जया रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त पुरणपोळी कशी करायची ती बघणार आहोत। पुरणपोळी करण्यासाठी मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। आता ही डाळ आपण धुवून कुकरमध्ये मी लावते। आपण धुवून घेऊ। आता आपण 1 ग्लास पाणी शिजण्यासाठी घालू। आपली आता डाळ छान शिजलेली। आता आपण साखर घालून घेऊ। अशी साखर घालून चांगलं ह्याला चटका येऊ द्यायचा। ज्या वाटीने डाळ घेतली त्याच वाटीने मी साखर घेतली। बरोबरीने साखर घ्यायची म्हणजे गोड लागते। तुम्ही गुळाचंही करू शकता, साखरेचंही करू शकता। मी साखर घेतली। आता आपण या पुरणात विलायची पावडर टाकायची अर्धा चमचा आणि अर्धा चमचा जायफळ पावडर, थोडीशी सुंठ आणि 1 चमचा खसखस। खसखस घातल्यामुळे पोळी खूप खमंग लागते, खायला छान लागते। आता ह्या पुरणाला चांगली वाफ येऊ द्यायची 5 मिनिटं। आता ह्याला छान वाफ आलेली। आता हे वाटून घ्यायचं आपण। हे पुरण पात्रात मी छान पुरण वाटून घेतलेले। आता आपण पोळी करायला घेऊ। कणकीचा उंडा थोडा लहान घ्यायचा आणि पुरण जास्त घ्यायचं म्हणजे पोळी छान होती। आता आपण पोळी लाटू। आता आपण ही पोळी उलटून घेऊ। आपली आता पुरणाची पोळी खायला मस्त झाली। आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आता आपण या पोळीला वरून छान तूप टाकू। पुरणाची पोळी खायला खूप छान व मस्त झालेली। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पोळी करून नक्की पहा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असली तर मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा। पुन्हा भेटू आता पुढच्या रेसिपीला। तोपर्यंत धन्यवाद।